जशा काही कमेंट्स करून जातो की आमच्या वेळची पिढी अशी नव्हती आणि आताची पिढी फार बिघडली आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुणदोष या पिढीमध्ये आलेले आहेत. अशा प्रकारचे अनेक वेळा आपण कमेंट्स करतो. परंतु गुरुजी, जेव्हा या कमेंटकडे मी दुसऱ्या एका बाजूने त्या ठिकाणी पाहतो की त्यावेळेला असंही त्या ठिकाणी दिसतं, कदाचित तुम्ही जेव्हा शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण घेत होता किंवा आमच्या वडीलधारी लोक जी वयाने मोठे आहेत ते लोक जेव्हा या शिक्षण व्यवस्थेमध्ये होते, या संपूर्ण व्यवस्थेमध्ये काहीतरी लर्निंग एक्सपिरियन्सेस घेत होते, लोकांच्याकडून काहीतरी शिकत होते, की त्यावेळेला खरंच समाजामध्ये असे खूप चांगले लोक त्या ठिकाणी होते, आजही आहेत, नाकारत नाही. परंतु त्यांच्यासमोर खूप चांगले असे आदर्श होते की ज्यांचे आदर्श घेऊन पुढे त्या ठिकाणी वाटचाल करावी. अलीकडच्या या पिढीसमोर जे आदर्श त्या ठिकाणी दिसत आहेत, आता त्याचा उल्लेख या ठिकाणी करणं कितपत उचित आहे मला माहित नाही, परंतु त्यांच्या समोर आदर्श कोण आहेत? सिनेनट आणि नट्या यांचे आदर्श त्या ठिकाणी आहेत असायला हरकत नाही. परंतु जीवन समृद्ध करण्यासाठी या देशाच्या या समाजाच्या विकास प्रक्रियेमध्ये आपलं काहीतरी योगदान देण्यासाठी या देशाचा या समाज व्यवस्थेचा एक चांगला घटक म्हणून विकसित होण्यासाठी ज्या लोकांचा आदर्श आपल्याला घ्यायला पाहिजे, ज्या लोकांचे मॉडेल्स आपल्या समोर असायला पाहिजे, असे काही मॉडेल्स कमी होत आहेत की काय, अशी त्या ठिकाणी एक शंका आज त्या ठिकाणी निर्माण होते. आणि कदाचित याचाही परिणाम असेल की त्यामुळं आजच्या युवा पिढीमध्ये आपल्याला जे अपेक्षित आहे तशा प्रकारचं त्यांचं वर्तन, तशा प्रकारचे त्यांचे ग्रोथ डेव्हलपमेंट या ज्या काही गोष्टी आहेत की त्या घडताना दिसत नाही. आणि मग कुटुंबामध्ये वडील आणि मुलगा किंवा आपला मुलगा आणि शिक्षक यांच्यामध्ये देखील अनेक वेळा वेगळ्या प्रकारच्या अशा खिचात आणि असा आपल्याला पाहायला मिळत आहे. अलीकडे आपण पाहतो की मुलांच्या मध्ये सहनशीलता त्या ठिकाणी गुरुजी कमी होताना आम्ही पाहतोय. खरं तर वर्गामध्ये आम्ही आकर्षण आम्हाला ज्या काही गोष्टी जाणवतात त्यातली ही एक महत्वाची गोष्ट आहे. मानसोपचार तज्ञ या ठिकाणी आहेत, त्याचा अधिक खुलासा त्या ठिकाणी अधिक कळतेच. पूर्वी असं होतं की शाळेमध्ये गुरुजींनी कितीही मारलं, मी म्हणेन कितीही बडवलं, तरी पालक त्या गुरुजीला विचारत नव्हते की गुरुजी तुम्ही माझ्या मुलाला किंवा मुलीला का मार. मुलाला रागवत होते, तर मुलाला रागवत होते की तूच काहीतरी आगाऊपणा केला असेल म्हणून त्या ठिकाणी तुला ही शिक्षा गुरुजीने दिली असेल. गुरुजी आज ते चित्र आम्ही पाहत नाही. अर्थात आज हे का बदल झाले? कदाचित पालकांचं मुलांच्या बद्दलचं अधिकचं प्रेम असेल, त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटत असेल की माझ्या मुलाला कुणी मारलं नाही पाहिजे, मला माझ्या मुलाला कुणी दोष नाही दिला पाहिजे, ही इज द बेस्ट असं त्या ठिकाणी वाटतं. परंतु या शिक्षण व्यवस्थेमध्ये गेली 21 वर्ष त्या ठिकाणी काम करतोय. माझ्यापेक्षा सिनियर लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत. परंतु आज परिस्थिती जी आहे ती पाहताना आम्हाला असं लक्षात येत आहे, मुलाचं किंवा मुलीचं कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये असणारं बिहेवियर आणि जेव्हा तो घराचा उंबरठा सोडून समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, तिथं असणारं त्याचं बिहेवियर, तिथं असणारं त्याचं सर्कल, याच्यामध्ये खूप सारे बदल होत चाललेले आहेत. त्याच्यावरती एक वाच ठेवणारा घटक म्हणून या समाज व्यवस्थेमधला शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षक लोक त्या ठिकाणी काम करत असतात. त्यांना ते बिहेवियर लक्षात येतात आणि म्हणून त्या ठिकाणी ते त्या पद्धतीने रिॲक्ट होत असतात. तुमच्या मुलाला दोष देणं किंवा तुमच्या मुलामध्ये काही उणिवा दाखवणं हा त्याचा उद्देश नसतो. परंतु आज असं होत नसल्यामुळे आज शिक्षकाला त्याची जबाबदारी पूर्णपणे पार पाडता येण्यासारखी परिस्थिती आज बाहेर राहिलेली नाही. कारण जर एखाद्या पाल्याला जर आम्ही काही बोललो किंवा काही त्याला शिक्षा दिली तर त्याच्या रिॲक्शन काय येतील याची आम्हाला आधी भीती वाटायला लागली. आणि ह्याच्यामुळं आज तुम्ही जे म्हणताय की पूर्वी जशी पिढी होती तशी आता पिढी दिसत नाही, पिढी बिघडायला लागली, तर याचं एक कारण याच्यामध्ये दिलेलं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की जे मी बऱ्याच वेळा त्या ठिकाणी अशा समारंभामध्ये किंवा जेव्हा जेव्हा लोकांशी संपर्क करण्याचा योग येतो त्यावेळेला मी सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्या मुलाला किंवा मुलीला नकार पचवायला शिकवणं
हा सुद्धा एक महत्वाचा संस्कार आहे की तो संस्कार की शाळा महाविद्यालयामधून आम्ही करतच आहोत, परंतु तो घरामधून देखील झाला पाहिजे. आपल्या मुलाने किंवा मुलीने मागितलेली वस्तू ही तात्काळ दिलीच पाहिजे का याच्यावरती खरंच विचार करावा. कारण याचे विपरीत परिणाम त्या ठिकाणी असे घडत आहेत. त्याने एखादी वस्तू मागितली, त्याने पेन मागितला, पेन्सिल मागितली, वही मागितली, whatever it may be. ती देण्याची माझी आर्थिक कुवत आहे, क्षमता आहे, ते दिलंही पाहिजे हेही मला कळतंय. परंतु एकदा तरी त्याला टेस्ट करून पहा ना की जर मी त्याला नाही म्हणालो तर तो किंवा ती कशी रिॲक्ट होते. हे एकदा चेक करून पहा आणि जर तसं बिहेवियर त्याच्याकडून जर घडत असेल तर त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी काय करता येऊ शकतं याच्यावरती खऱ्या अर्थानं आपल्याला विचार करायला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट मला आपल्याला या ठिकाणी सांगायला आवडेल आणि सांगितली पाहिजे की काही वेळा पदरी पडलेलं अपयश पचवण्याची जी कुवत आहे, ती क्षमता जी आहे, ती क्षमता पण आपल्या मुलामध्ये मुलीमध्ये विकसित होते की नाही याच्याकडे आपल्याला त्या ठिकाणी प्राकर्षाने लक्ष द्यावं लागेल. आज त्याच्यामध्ये सहनशीलता कमी होत चाललेली आहे. गुरुजी आज आम्ही पाहतो 10वीचा रिझल्ट लागल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसाचा न्यूजपेपर कोणकोणत्या वाईट बातम्या घेऊन समोर येईल याची भीती वाटते शिक्षकांना. 12वीचा निकाल लागला, नीटच्या परीक्षेचा निकाल लागला, सीईटीचा निकाल लागला, त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी अभिनंदनाच्या बातम्या वाचण्यापेक्षा अशा ठिकाणी एका विद्यार्थ्याने गळफास घेतला, त्यांनी सुसाईड केलं, अशा बातम्या जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला एक शिक्षक म्हणून खूप आम्हाला दुःख होतं. आम्ही त्याच्यामध्ये हे बिंबू शकलो नाही याची खंत वाटते. आणि ज्याच्या विकासासाठी आपण त्याला खूप 5 वर्ष 10 वर्ष त्याच्यावरती काम केलं, त्याला नवनवीन गोष्टी शिकवल्या, मात्र त्या गोष्टी शिकून तो समाजामध्ये काहीतरी उभं राहण्यापेक्षा, या समाजातल्या इतरांना मदत करण्यापेक्षा, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्यापेक्षा तो या जगाचा निरोपच घेऊन गेला. किती शोकांतिक आहे, किती वाईट गोष्ट आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या युवा पिढीमध्ये त्या ठिकाणी आम्ही पाहतो. अलीकडे सोशल मीडियाचं फॅट हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मी इथे बसलेल्या सर्व सातारकरांच्यासाठी अधिकारवाणीने त्या ठिकाणी सांगू इच्छितो की गेल्या 6 महिन्यापूर्वी गुरुजींनी त्या ठिकाणी सोशल मीडियाचा एक ऑनलाईन सर्वे घेतला. अशा एका चर्चासत्रामध्ये माझ्यासमोर विषय आला की एक तज्ञ असं म्हणाले की सोशल मीडियाच्या आहारी खूप युवा पिढी त्या ठिकाणी जाते. ते जाते हे सर्वांना माहिती आहे, आईला माहिती आहे, वडिलांना माहिती आहे, शिक्षकांना माहिती आहे, शेजाऱ्याला माहिती आहे. बट व्हॉट इज द क्वांटम ऑफ दिस थिंग्स याच्यावरती मला थोडंसं काम करावंसं वाटलं. आणि म्हणून आमच्या VCVC मधले जे युनिट्स आहेत की तिथून मी हा सर्वे घेतला. सर्वे घेतल्यानंतर काही मोजके प्रश्न त्यामध्ये त्यांना विचारले आणि त्यांना मी एक अट घातली होती की त्या सर्वेमध्ये तुम्ही तुमचं नाव नाही लिहायचं. कारण नाव लिहिलं की मग मी सांगितलेली माहिती कुणाला तरी सांगितली जाईल आणि मग माझी बदनामी होईल वगैरे असं वाटतं. त्यामुळे मी त्यांना प्रॉमिस केलं त्याच्यामध्ये की तुम्ही जी माहिती सांगणार आहात की ती मी कुठेही इतरांना तुमच्या नावाने कुठे सांगणार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती माहिती 90% तरी खरी असेल, 10% एरर असू शकते. परंतु त्याच्यातून जे सत्य मला समजलं की किती धक्कादायक आहे पहा. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांच्या मध्ये मुलांच्या पेक्षा मुलींचं प्रमाण जास्त आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, 12 तासामध्ये या मुलांचं सोशल मीडिया यूज करण्याचं जे प्रमाण आहे त्यासाठी जो वेळ ते देतात तो कमीत कमी वेळ आहे 2 तास आणि जास्तीत जास्त वेळ आहे 5 तास. मी त्याचा मीड काढेन, मी म्हणेन की 3.5 तास त्या ठिकाणी मुलं या सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा यासारख्या गोष्टीकडे देत आहेत. आणि आयुष्यात जे खरं तर जडणघडणीचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये नवीन काहीतरी उभं करण्याची धमक असते, क्षमता असते, तो त्या कालावधीतला थोडा बहुमूल्य वेळ ही मुलं ही अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी घालवत आहेत. कुणीतरी आता गुरुजी असं म्हणेल की सोशल मीडिया पण वाईट आहे का? हा कनेक्ट आहे. त्याच्यासाठी मी प्रश्न विचारला की तुला सोशल मीडियावरती फेसबुक किंवा याच्यावरती किती फ्रेंड्स आहेत? मी नंबर्स त्याला फ्री हँड टाकायला दिला.
कुणी सांगितलं 3,000, कुणी सांगितलं 5,000, कुणी सांगितलं माझे 3 अकाउंट्स आहेत त्यामुळे 15,000 वगैरे. इमिडिएटली त्याला दुसरा प्रश्न त्या ठिकाणी विचारला की यापैकी किती मित्रांना तू प्रत्यक्ष भेटला आहेस किंवा भेटली आहेस? याचं उत्तर आहे 5 ते 7% दरम्यानच त्यांनी प्रत्यक्ष त्याला भेटलेले आहे. याच्यातून काही नवीन प्रश्न निर्माण होत आहेत की ते गुरुजी मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. सोशल मीडियावरती येणाऱ्या गोष्टी या सर्व व्हेरीफाईड आहेत का याच्यावरती आपल्याला विचार करायला पाहिजे. सोशल मीडियावरती दिलं जाणारं नॉलेज हे खरंच नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन तरी आहे का याच्यावरती आपल्याला विचार करायला पाहिजे. त्याच्याहून भयानक गोष्टी त्या ठिकाणी सोशल मीडियावरती आहेत. जे पिक्चर्स किंवा जे व्हिडिओ अपलोड केले जातात ते जेन्युइन आहेत का, ओरिजिनल आहेत का आणि ते सत्य परिस्थितीला किती मॅच करणारे आहेत याची तपासणीची काही व्यवस्थाच नाही. आणि याच्यातून यामुळे ही मुलं जी आहेत ती कंपॅरिझन करत राहतात. या कंपॅरिझन मधून ती मुलं स्ट्रेस मध्ये जातात आणि त्याचा विपरीत परिणाम त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटवरती, शारीरिक डेव्हलपमेंट असेल, मानसिक डेव्हलपमेंट असेल, ती याच्यावरती होते की ज्यांनी असा असा फोटो टाकला, त्यांनी ते केलंय, मला नाही करता आलं, ही खंत त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्याच्यातून तो विनाकारणच दुःखी होतो. खरं तर त्यांनी ते पाहिलं नसतं ना तर तो त्यावेळेला दुःखी झाला नसता, परंतु त्याच्या दुःखाचं कारण हे होत आहे का याच्यावरती विचार करणं त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. सोशल मीडियाचा वापर करू नये या मताचा मी नाहीये, परंतु कितपत त्याचा वापर केला पाहिजे की ज्यामुळे आपल्या ओव्हरऑल जीवनावरती त्याचा किती परिणाम होतो. स्क्रीन टाइम जर त्यांचा एवढा वाढत जात असेल तर डॉक्टर महोदय या ठिकाणी आहेत की आज त्या ठिकाणी एक काळ असा होता की वर्गात एखाद्या विद्यार्थ्याला आम्ही चष्मा पाहायचो, परंतु आज अशी परिस्थिती निर्माण होते आहे एखादाच विद्यार्थी आता विदाउट चष्म्याचा दिसेल की काय, असा माझा क्लासरूम भविष्यात होईल की काय, अशी परिस्थिती निर्माण होते. या सर्व गोष्टीमधून या युवकांच्या समोरचे अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, त्याच्या विकासाच्या संदर्भातले प्रश्न निर्माण होत आहेत. आणि जर असा प्रश्नातून निर्माण झालेला युवक या देशाच्या भविष्यकालीन जडणघडणीसाठी, या देशाच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी कितपत कॉन्ट्रीब्यूट करू शकेल याच्या बाबतीमध्ये एक शिक्षक म्हणून मला खरंच त्या ठिकाणी भीती वाटते. या सर्व बाबींवरती अनेक वेगवेगळे उपाय आहेत, अनेक वेगवेगळे शिस्तीचे मार्ग आहेत आणि त्यामधला योग जीवन पद्धती हा देखील एक त्यातला अत्यंत महत्वाचा मार्ग आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. मी गुरुजींना निश्चित त्या ठिकाणी विनंती करेन की इथं खूप सारे पालक आहेत, काही महाविद्यालयीन विद्यार्थी पण मला या ठिकाणी दिसत आहेत, तर आपण त्यांना जरूर याच्यावरती उपाय सुचवावेत की जेणेकरून या ज्या गोष्टी आहेत ती मिनिमाइज करता येतील आणि त्यांना एक जीवन जगण्याचा सुखकर मार्ग त्यांना त्या ठिकाणी देता येऊ शकेल. धन्यवाद. धन्यवाद सर, खूपच चांगलं विवेचन त्यांनी केले. आपल्या डोळ्यात जरा अंजन घातलं असं मला वाटत नाही, कारण याच्यामध्ये पालकाची भूमिका सुद्धा फार महत्वाची आहे. मोबाईलचा विषय काढला तर मोबाईल ऍडिक्शन जास्त आहे. आमच्या युगामध्ये एक योगनिद्रा नावाची प्रक्रिया आहे आणि ऍडिक्शनचं कारण सबकॉन्शियस लेवलला त्या काही नॉलेज स्टोअर झालं त्याच्यामुळे ते ऍडिक्शन चालू असतं. तर ते बदलण्याकरता योगनिद्रा एक प्रक्रिया आहे योगामध्ये, तपशील मांडत नाही, पण बऱ्याच गोष्टी आम्ही योगनिद्रा म्हणून तुझा उपयोग होतो. जर मोबाईलचा वापर कमी करण्याकरता मी योगनिद्रा बनवतो. अर्धा तासाची कॉमेंट्री असते आणि ती वितरित केली आम्ही. फारसे परिणाम दिसले नाही. का दिसले नाही दिसायला ते आमच्या असं लक्ष केलं की आधी पालकांकरता योगनिद्रा बनवायचं. पालकांच्या हातात मोबाईल जर कमी होतो तर मुलांच्या हातात होणारच नाही. त्यामुळे पालकांकरता आधी केलं तर मुलांवर परिणाम होईल. तर हा भाग तर सगळ्याच बाबतीत आहे. त्यांनी पण खरंच सांगितलं याच्याबद्दल की पालक काही प्रमाणात निश्चितपणे जबाबदार आहे, पण महत्वाचा मुद्दा शेवटी जर म्हणलं त्याच्यावर उत्तर देणार की मनस्थिती बदलत चालली आहे, त्यांच्या शारीरिक बदलत चालली आहे, त्या सहनशक्ती कमी होत चालली वगैरे वगैरे जे तुम्ही मांडले तिथे योगाचा उपयोग निश्चित चांगला होऊ शकतो. कारण योग आपण सुरुवातीला बघा हे कल्पवृक्षच आहे. कारण विद्यार्थ्यांना योगाचा उपयोग परिणाम हा आता रिसर्च पुष्कळ झालेला आहे.
की विद्यार्थी योगाभ्यास करायला लागले हे आपोआप व्हायला लागतं, म्हणजे सांगितलं नाही परिणाम ते आपोआप व्हायला लागतं, त्याला सगळं स्पेसिफिक योग करावा लागतं असं नाही. आणि हे गोष्ट आता शासनालाही मान्य झाली. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांनी कंपल्सरी केलं सगळीकडे योग आणि यायला लागलेला आहे. नाही तर इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा योग हा एक ऑप्शनल विषय म्हणून तो आलेला आहे. नाही तर डॉक्टर आणि इंजिनियर लोकांना काय योग करायचं, पण तो आलाय. फक्त असे की सरकारी यंत्रणा आहे ती त्यांच्या पद्धतीने काम करते, ती जरा स्लोच काम करते आणि त्याच्यामध्ये इतर भानगडी पुष्कळ असतात. पण आम्ही जो अनुभव घेतला की विद्यार्थ्यांना योगाभ्यास शिकवला तर त्यांच्या सगळ्या गोष्टीत बदल होतात. योगाभ्यासामध्ये आसनं आहेत, प्राणायाम आहेत, डोळ्याची क्रिया आहेत, ओंकार जप आहे, योगनिद्रा आहे, सगळ्या प्रकार असतात. त्याचे अभ्यासक्रम आहेत, आम्ही पण केलेले आहेत सगळे. इथं साताऱ्यामध्ये पण जुन्या शाळांमध्ये योगदान साताऱ्याचे लोक करतात. ज्याला योग भास्कर ज्याला म्हटलं, मी 5वी-6वीला एक अभ्यासक्रम, 7वी-8वीला एक, 9वी-10वीला एक, 11वी-12वीला एक, 4 अभ्यासक्रम केलेले. पहिला तारीख 3 तासाचा आहे 5वी-6वीला, नंतरचा 1 आठवड्याचा आहे, मग 1 महिन्याचा, मग 2 महिन्याचा. तर ही योगाच्या अभ्यास केल्याने असं का घडतं, तर योग इज अ प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन. त्यांचं लक्षात की माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती जी आहे ती जागी होते. नैसर्गिक प्रवृत्ती चांगली आहे प्रत्येकाची, ती बिघडली म्हणून आम्ही सगळी चर्चा चालली. विद्यार्थी मंडळ जे काय आवश्यक घटक आहेत ते सगळे असतातच, त्याने नैसर्गिक प्रवृत्ती, आणि ती बिघडली म्हणून हे सगळे प्रश्न निर्माण केले. म्हणजे व्याख्यानाला बसत पण नाही विद्यार्थी. मला काही कॉलेज आले मग ते म्हणतात की आम्हाला काही काम नसतं, विद्यार्थी अजिबात येत नाही आमच्या कॉलेजमध्ये, फक्त परीक्षेला येतात. मला असं धक्का बसला, म्हणजे मग करता काय तुम्ही? काय नाही म्हणे, नुसतंच पगार मिळतो. एकही विद्यार्थी कॉलेज येत नाही असे पण कॉलेज आहेत. म्हणजे काही नैसर्गिक प्रवृत्ती बदलली. कॉलेज जायची, शिक्षक शिकण्याकरता जायचं ना, लेक्चर अटेंड केले पाहिजे, ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. योगाभ्यासात नव्हते, फक्त असं की चटकन होणार नाही, 2 आसनं केली की लगेच बदललं असं काय होणार नाही. त्याला सातत्याने योगाभ्यास करणं आवश्यक आहे. आणि योगाभ्यासामध्ये मग वयाप्रमाणे आम्ही बदलू शकतो, तो बदलणार त्याच्यामध्ये काही फार मोठा फरक. वयाप्रमाणे कसं निराळ आसनं, प्राणायाम शिकवले जातात. ते काही फरक जे शिक्षक आहेत ते ज्युनियर कॉलेजमध्ये प्राचार्य आता रिटायर झाले, तर प्राचार्य असल्यामुळे त्यांना सगळे अधिकार होते. तर त्यांच्या कॉलेजमध्ये तुकडे असतात डिव्हिजन्स. त्यांनी काय केलं, असे काही विद्यार्थी निवडले म्हणजे जास्ती दंगेखोर आहेत, त्रासदायक आहेत, विसरले आहेत, जे तुम्ही म्हणलं ते सगळे बिघडलेले आणि त्यांना कंपल्सरी केलं. या तर प्राचार्याने जे केला विद्यार्थी यायला लागले ते नशीब पण चांगलं होतं. आणि त्यांना वर्षभर रोज योगाभ्यास शिकवला. 2-3 महिन्यात त्यांचं परिवर्तन आणि सगळे चांगले विद्यार्थी दिसायला लागले होते. अभ्यास विद्यार्थी, वेगळं सगळे अभ्यास करणं सगळं चांगले दिसायला लागले. ते रिसर्च पेपर तयार केला त्यांनी शेवटी, इतकं ते सिस्टमॅटिक केलं होतं सगळं. हे परिवर्तन होत आहे. तर आम्ही तिथे जुन्या शहरांमध्ये आम्ही शिकवतो विद्यार्थ्यांना. पण कसं आमची एक संस्था आहे, शिक्षक असतात, किती वेळा शिकवणार, किती ठिकाणी शिकवणार, किती लोकांना शिकवणार हा प्रश्न असतो. शिकवण्याचं काम महाराष्ट्र शासनाचं आहे. त्यांनी काय केलं पाहिजे सगळं. आत्ताचे नाही, मागचे शिक्षण मंत्री होते, मी त्यांच्या आम्ही कुठल्याही शिक्षण मंत्री सांगतो बाहेर असे वेगवेगळे अभ्यासक्रम तुम्ही कंपल्सरी करा वगैरे. त्यांना ते पडलं, ते म्हणजे माझ्याकडे 1 लाख शाळा आहेत म्हणजे 10,000 शिक्षक आम्ही अपॉइंट करणार. एक शिक्षक 10,000 शाळा सांभाळायचं. ते गणित मिळत मांडून फार चांगली योजना मांडली त्यांनी, म्हणजे मटेरियल झाली काही. आणि एवढे फंड्स नाही मिळाले त्यांना, त्यांच्याही काही अडचणी असते, तुम्हाला नाही. मग शासनाच्या पातळीवरती होऊ शकत नाही. तर आमच्यासारख्या संस्था आणखीन आहेत, त्या पण काम करत आहेत. पण या सगळ्याची व्यापकता ही थोडी मोठी आहे की सगळ्या संस्थांनी काम केलं तरी पुढे पडणार नाही. आता जे शिक्षण मंत्र्यांशी माझी चर्चा झाल्या, त्यांना पण ते पटलं सगळं. ते म्हणजे एकदा अधिकाऱ्यांची बैठक बोलवतो पण आपण ठरवू काय करायचं ते, पण तिने अजून काही बैठक बोलवली नाही. त्यामुळे इम्प्लिमेंटेशन होत नाही, याच्यात परिणाम नक्कीच दिसणार, आम्ही तुला गॅरंटेड करणार.
ही सगळी टोटली त्यांची मनस्थिती बदलेल. तुम्ही जे जे सगळे प्रॉब्लेम सांगितले ना, म्हणजे नकारात्मकता वाढली, आत्महत्या करतात, ते सगळ्यांचे उत्तर आहे बघ. पण ते करायला पाहिजे आणि ते सातत्याने व्हायला पाहिजे. कुठल्याही शाळेत आम्ही मुद्दा मांडला की ते वेळ नाही, जागा नाही अभ्यास करायला, तर ती पण गोष्ट खरी आहे. हात ते पाहिजे तिथे काहीतरी आणि वेळ काढला पाहिजे. पण आता असं काय झालं की काय, साधारण शाळेमध्ये शनिवारी दप्तराशिवाय शाळा सुरू झाली आता. तर आमचा विषय चांगला मुद्दा आहे की दप्तराशिवाय शिकवायचा काय प्रश्न तिथल्या शिक्षकांना. आम्ही सांगू येऊ त्याहीपेक्षा मी असं म्हणेल की मोबाईल शिवाय शाळा असं करता आलं तर ते अधिक फायदे. तिथून लोकांनी केलं पाहिजे की आम्ही काय केलं, योग काय नाही करायचं. तुम्ही काय शिक्षण संस्थाच्या लोकांनी केलं. याच्या बाबतीमध्ये पालकांचा खूप विरोध होईल, कारण माझ्या मुलाला मला संपर्क करता आला पाहिजे आणि मधल्या सुट्टीत त्याचा मेसेज मला आला पाहिजे की आय एम फाईन. तो मेसेज कसा जाईल त्याला? तोच तर बदल चर्चा करतो आपण की पूर्वी सकाळी शाळेतून गेल्यानंतर त्याचं तोंड आपल्याला शाळेतून आल्यानंतरच दिसत होतं, पण आता आईला असं वाटतंय की मधल्या सुट्टीत देखील आपल्या बाबाचा मेसेज आला पाहिजे व्हॉट्सअपला, आय एम फाईन. त्याच्याकडे तुम्ही असं करायचे बघ, पूर्वीचे फोन द्या बारके स्मार्टफोन घेऊ नका, त्याच्यामध्ये काही नाही. आता स्मार्टफोनकडे आपण चाललो. आणि मुलांना तुम्ही छोटे मोठे मेसेज जातील ना, मेसेज द्यायला काय अर्थ. आणि शेवटी असंच काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. सर तुम्ही पालकांचा भाग सर्वात महत्वाचा आहे यात मदत नाही, पण पालकांचा आहे, सरकारचा आहे, शिक्षण संस्थांचा आहे आणि सरकारचा आहे. योग तयार आहे, पण हाऊ टू इम्प्लिमेंट हे तुम्ही सगळ्या लोकांनी ठरवलं पाहिजे. पालक समोर मधले शिक्षण संस्था तुम्ही चालवता, सरकारचं कोणी इथं नाही, पण त्यांनी पण घरी धरलं पाहिजे. सगळ्यांनी एकत्र केलं तर हा प्रश्न सुटेल, नाही तर प्रश्न सुटणार नाही. आणि डॉक्टर यांनी आता भयानक चित्र उभं केलं ते कसंच होईल, त्याला उत्तर मिळणार नाही. पण हे होईल, ह्याच्यात सगळ्यांनी एकत्र काय ठरवलं तर होईल. आमचं म्हणजे तुमच्याकडे मोठी संस्था आहे, रयत शिक्षण संस्था, काहीतरी करता येईल. आमच्याकडे खूप योग शिक्षक आहेत, आम्ही तुला अनेक शहरामध्ये योग शिक्षक देऊ. पण मुद्दा तोच आहे की आमचे योग शिक्षक स्वतः व्यवसाय नोकरी करणारे आहेत, त्यांचे दिवसभर येणार नाही. त्याला आमचं सोल्युशन आहे आमचं की तुमच्या संस्थेतले काही लोक आमच्याकडे पाठवले योग शिक्षक बनवू शकतो. ते तुम्ही इम्प्लिमेंट करा किती पण, त्याचा काही प्रश्न काही शिक्षक बनवले की आम्ही काय, आमचा काही प्रश्न तुम्हाला राहणार पण नाही. तुम्ही शिकू शकाल. अशी काही योजना तुम्हाला जास्त आली, तुम्ही एखाद्या शहरात कृती करा एकदम व्यापक करण्यासाठी. पण कसं आहे का, त्यांनी की ते वर्षभर शिकवत आलं पाहिजे अशी व्यवस्था करायला पाहिजे. म्हणजे मग तिथे तुम्हाला रिझल्ट दिसते. एखादा महिनाभर येऊ शिकून फारसे रिझल्ट नाही. काही प्रायोगिक तत्वावरती आमच्या सिनियर कॉलेजेसमध्ये योगाचे सर्टिफिकेट कोर्सेस आम्ही या ठिकाणी सुरू केलेले आहेत. मुख्य मॅडम ज्यावेळेला लागले होते त्यावेळेला मी त्यांच्याशी बोललो की आपण जसे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून काही कोर्सेस आपण त्या ठिकाणी देत आहोत, तर तशा प्रकारचे कोर्सेस आमच्याही शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुलांच्यासाठी देता येऊ शकतात. पहिल्या टप्प्यामध्ये आपण ते मुलांच्यासाठी करूया आणि त्यानंतर मग इतर जे गृहिणी आहेत किंवा अन्य जे कोणी इंटरेस्टेड असतील तर त्यांच्यासाठी पण आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. तर मी त्यांच्याशी कसं बोललोय की आपण या माध्यमातून इथे काही आपल्याला उपक्रम तसं सुरू करता येऊ शकतो. त्याला सोल्युशन आहे की तुमच्या संस्थेचे शिक्षक तयार करा, आम्ही ते करून देतो, मग पुढचं तुम्ही सांभाळा. कारण काय, आमचे शिक्षक कायम येऊ शकणार नाही, तर तुमच्या शाळा इतक्या आहेत की आमचे शिक्षक पुढेच पडणार नाही. आमच्याकडे काही गृहिणी आहेत, ते नोकरी करणार आहेत, ते व्यवसाय करणार आहेत, दिवसांना 1-2 तास ते दिवसभर शिकवतात. पण आम्ही शिक्षक बनवण्याची आमची फॅक्टरी आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आमच्या महाराष्ट्राबरोबर 25,000 शिक्षक येतात आणि भारताच्या बाहेर 6,000 शिक्षक आहेत. म्हणजे ऑफिशियली ट्रेन केले, आमचं काही मदत नसताना ते शिकवू शकतात. तसं काही करता येईल तर ठीक आहे. आणखी दुसरं करता येण्यासारखं पण निदान विषयाला सुरुवात झाली तर आपण एक बराच वेळ बसलेला आहे.